नमस्कार. शिवसमर्थ सहकारी पतपेढी लिमिटेड ऐरोली नवी मुंबई आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये सहकार क्षेत्राचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. सहकार म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार नव्हे, तर एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या प्रगतीसाठी कार्य करणारी एक लोकचळवळ आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या बचतीला सुरक्षित दिशा देणे, गरजू सभासदांना आर्थिक पाठबळ देणे, स्वावलंबनाची भावना निर्माण करणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेणे हे सहकाराचे मूलभूत उद्दिष्ट आहे. याच सहकाराच्या विचारधारेने प्रेरित होऊन 1987 साली नव्याने वसत असणाऱ्या ऐरोली वसाहतीमध्ये 22,000 रुपयांचे भागभांडवल व 15,000 रुपयांच्या ठेवींद्वारे 311 सभासदांसह शिवसमर्थ सहकारी पतपेढीची स्थापना 2 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर झाली. गेल्या 39 वर्षांच्या प्रवासात संस्थेने केवळ आर्थिक व्यवहार केले नाहीत, तर हजारो सभासदांच्या विश्वासाचे नाते जपले आहे. याचेच फलित म्हणून आपल्याला महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनकडून मानाचा दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झालेला आहे हे आपण जाणताच. त्यासोबतच उत्तम कार्यशैलीचे प्रतीक म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ISO मानांकन देखील आपल्याला प्राप्त झालेले आहे. आज संस्थेचा 2025-26 या आर्थिक वर्षातील 39वा वार्षिक अहवाल आपल्यासमोर ठेवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या आर्थिक वर्षात आदरणीय अध्यक्ष श्री मधुकरजी पाटील, उपाध्यक्ष श्रीयुत शिरीषजी चौधरी आणि सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने संस्थेने प्रगतीचा अजून एक पल्ला गाठलेला आहे. आपल्या संस्थेची सन 2025-26 या आर्थिक वर्षातील कामगिरी उत्तम राहिली असून संस्थेच्या ठेवींमध्ये 17.18% व कर्जामध्ये 12.93% वाढ होऊन एकूण व्यवहारांमध्ये 15.33% वाढ झालेली आहे. संस्थेचे अधिकृत भागभांडवल 5 कोटी असून वसूल भागभांडवल 2,70,00,000 इतके झाले आहे. संस्थेची सभासद संख्या वर्ष अखेरीस 8,151 आहे. आर्थिक सुदृढतेचा परिणाम असलेला घटक म्हणून संस्थेचा स्वनिधी उत्तरोत्तर वाढत राहणे हे संस्थेच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहे. यावर्षी संस्थेच्या स्वनिधीमध्ये 12.20% इतकी वाढ होऊन आपला स्वनिधी 7,24,26,000 इतका झालेला आहे. संस्थेचा ढोबळ NPA 1.86% असून नेट NPA 0% राखण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. संस्थेच्या प्रगतीकरिता सहकार क्षेत्रात सातत्याने होणारे बदल, नवीन येणाऱ्या संकल्पना व तंत्रज्ञान याबाबत अद्ययावत होण्याकरिता प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्याकरिताच आपल्या संस्थेने या आर्थिक वर्षात एकूण 8 प्रशिक्षण सत्रे घेतली, ज्यामुळे संचालक व कर्मचारी यांच्यामध्ये सहकार्य वाढून संस्थेची ध्येय धोरणे यशस्वीपणे गाठण्यासाठी प्रेरणा निर्माण होऊन कार्यक्षमतेत अधिक वाढ झालेली दिसून येते. सहकारातून समाजकार्य आम्ही बांधिले शिरोधार्य हे ब्रीदवाक्य घेऊन संस्थेची वाटचाल सुरू आहे. याला अनुसरूनच आपण काही सामाजिक उपक्रम देखील राबवित आहोत. यावर्षी 8 मार्च 2026 या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिवसमर्थ सहकारी पतपेढीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महिला आणि आर्थिक साक्षरता या विषयावर माहिती देण्यात आली. तसेच महिलांमधील कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामुळे कर्करोग जनजागृतीविषयी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय समाजसेवक अधिकारी श्रीमती अश्विनी गोरड यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमाला आपल्या सभासद महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण सभासदांच्या पाल्यांचे गुणगौरव समारंभात कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. 39 वर्षांच्या विश्वासपूर्ण आणि यशस्वी वाटचालीनंतर
शिवसमर्थ सहकारी पतपेढी आता आपल्या गौरवशाली 40व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या नव्या पर्वात संस्थेने केवळ आर्थिक प्रगतीचा ध्यास न घेता भावी पिढीमध्ये बचतीची सवय आणि आर्थिक शिस्त रुजविण्याचा संकल्प केला आहे. मुलांना बचतीचे महत्त्व कळावे व बँकिंग व्यवहाराची ओळख निर्माण व्हावी, याच उद्देशाने आपण सुरू करीत आहोत शिवसमर्थ बाल संचय योजना. या योजनेअंतर्गत मुलांना एक आकर्षक खजिना पेटी देण्यात येईल, ज्यामध्ये मुले त्यांना मिळालेल्या खाऊच्या पैशातून अथवा मोठ्या माणसांकडून मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून बचत करून या खजिना पेटीत जमा करतील व महिन्यातून एकदा पतपेढीच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे त्या पेटीत जमा झालेली रक्कम मोजून ती त्यांच्या बचत खात्यामध्ये जमा केली जाईल. त्यावर संस्था त्यांना 5% व्याज देईल. आपल्या पासबुकवर वाढणारी रक्कम पाहून मुलांना बचतीसाठी प्रोत्साहन मिळेल. आपण या नवीन योजनेमध्ये आपल्या व आपल्या ओळखीच्या मुलांना सहभागी करून योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य कराल, याबद्दल आम्हाला खात्री आहे. कारण आजची बचत उद्याच्या सक्षम आणि आत्मनिर्भर पिढीची सुरुवात आहे. सहकाराची परंपरा जपत असतानाच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत शिवसमर्थ सहकारी पतपेढी आता डिजिटल युगात एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. संस्थेचे डिजिटल ॲप लवकरच सभासदांच्या सेवेत दाखल होत असून यामुळे आपली सेवा अधिक सुलभ, जलद आणि आधुनिक होणार आहे. शिवसमर्थ सहकारी पतपेढी आता 40व्या वर्षात पदार्पण करीत आहे. 40शीचा हा टप्पा स्थैर्य व सामर्थ्य प्रतीत करतो. आपल्या सर्वांचे सहकार्य तसेच पारदर्शकता, नीतिमत्ता, आधुनिकता आणि आर्थिक सामर्थ्य या मूल्यांच्या भक्कम आधारावर आपण येथवर आलेलो आहोत. यापुढेही सामाजिक बांधिलकी जपत आपल्या संस्थेची दमदार वाटचाल उत्तरोत्तर प्रगतीपथावर राहील असा विश्वास आहे. संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कायम प्रयत्नशील राहणारे अध्यक्ष श्रीयुत मधुकरजी पाटील, उपाध्यक्ष श्रीयुत शिरीष चौधरी, सर्व संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी वर्ग, दैनंदिन ठेव प्रतिनिधी, ठेवीदार, हितचिंतक या सर्वांचे सहकार्य आणि प्रोत्साहन यामुळेच आज आपली संस्था स्थैर्याने उभी राहून प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत करण्यास सज्ज आहे. आपल्या सर्वांच्या या सहकार्याबद्दल धन्यवाद.